दलित पॅंथरचा झंझावात हे पुस्तक ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांनी लिहिलेलं आहे. तसा साहित्याशी माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. परिवर्तन साहित्य महामंडळाची स्थापना पण केलेली होती. आदरणीय कालकथित दया पवार त्याचे अध्यक्ष होते आणि मी साहित्यिकांच्या सोबत मी राहिलेलो आहे. मी तसा साहित्यिक नाही. नामदेव ढसाळांसारखे मोठे कवी होते. राजा ढाले हे साहित्यिक होते. पण त्या दोघांच्या मध्ये मी होतो आणि मी ठरवलं की आपण लिहिलं पाहिजे. गोष्ट खरी आहे, पण सर्वांनीच लिहित राहिलं तर लोकांची कामं कोणी करायची. पॅंथरची स्थापना जी झालेली आहे ती यामुळेच झाली की फक्त लिहून चालणार नाही आहे. विद्रोही कविता, विद्रोही साहित्य असलंच पाहिजे, कथा कादंबऱ्या असल्याच पाहिजेत. पण फक्त लिहून चालणार नाही, तर त्यासाठी प्रॅक्टिकल आंबेडकरिझम, लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणारी चळवळ उभी राहिली पाहिजे. म्हणून अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅंथरची स्थापना झाली होती निग्रो लोकांच्या न्यायासाठी. आणि आपल्या देशामध्ये सातत्यानं अत्याचार होत होते. अनेक गावामध्ये अत्याचार होत होते. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब तर साताऱ्यामध्ये शाळेच्या बाहेर बसून शिकले. पण आज अशी परिस्थिती नाही. जर एखाद्या शिक्षकाने आपल्याला सांगितलं की शाळेच्या बाहेर बसा, तर शिक्षकाला शाळेच्या बाहेर काढल्याशिवाय आपण राहणार नाही. परिस्थिती बदललेली आहे, पण अजूनही अत्याचार होत आहेत. रोटी बेटी भेटी व्यवहार होत आहेत. माझ्या मंत्रालयाचा इंटरकास्ट मॅरेजचा विषय आहे. देशामध्ये प्रत्येक वर्षाला 2.5 ते 3 लाखापेक्षा इंटरकास्ट मॅरेज होतात. ते आमच्या रेकॉर्डला असलेले. पण अनेक मुलं आणि मुलं एकत्रित येतात, अनेक जाती जमातीची मुलं एकत्रित येतात आणि ज्यांना आमचे 2.5 लाख रुपये नको आहेत अशा अनेक मुलं मुली आहेत. त्यांचे रेकॉर्ड आपण काढलं पाहिजे असं मी अधिकाऱ्यांना सांगितलंय. समाजामध्ये परिवर्तन होते, गोष्ट खरी आहे. पण आज जी मनुवादी मेंटॅलिटी आहे ती अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. एकाच पक्षामध्ये मनुवाद आहे असं नाही आहे, सगळ्याच पक्षामध्ये मनुवादी लोक आहेत. आणि आज या ठिकाणी मी आदरणीय बाबा आढाव यांच्यासोबत आम्ही पॅंथरच्या काळामध्ये नामांतराची मुहिम चालवलेली आहे. नामांतरवादी कृती समिती आणि भारतीय दलित पॅंथर. तर पॅंथरचा नामदेव ढसाळ, राजा ढालेंचा इतिहास हा 5 वर्षाचा होता. पण नामदेव ढसाळ यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले होते. शेवटच्या काळामध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नामदेव ढसाळ असताना मी त्यांना सातत्यानं भेटत होतो. आणि नामदेव ढसाळे म्हणायचे की रामदास आमचा चांगला कार्यकर्ता आहे, त्यांनी पॅंथर जीवन ठेवलेली आहे. आणि म्हणजे माझ्या गळ्यामध्ये पडत होत्या गावागावामध्ये फुलांची माळ. माझ्या गावामध्ये पडत होती गावागावामध्ये फुलांची माळ, कारण माझा नेता होता नामदेव ढसाळ. आपण सर्वांनी साहित्यिक म्हणून तर असलंच पाहिजे, लिहिलं पाहिजे. पण मला वेळ नाही आहे लिहायला. मी लिहायला लागलो तर मी लिहू शकतो. मी अनेक ठिकाणी केलेल्या ज्या चारोळ्या आहेत, मी अनेक साहित्य संमेलन उधळलेली आहेत. साहित्य संमेलनाची वक्त्यांची भाषणं मी ऐकलेली आहेत. त्यामुळे वैचारिक भाषणं असलीच पाहिजेत. पण अनेक लोकांना खुसखुशीत असणारी भाषणं आवडतात हे मी साहित्य संमेलनामध्ये पाहिलं होतं. म्हणजे लोकांना टाळ्या वाजवणं, हसणं, थोडंसं अशा पद्धतीची भाषणं. आणि त्याच्यातून मी सुरुवातीला न बोलणार असा मी कार्यकर्ता होतो. भारतीय दलित पॅंथर स्थापन करताना अरुण कांबळेंना पण अध्यक्ष बनवलं होतं. राजा ढाले यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले होते. नामदेव ढसाळ यांच्यासोबतही माझे संबंध अत्यंत चांगले होते. आणि राजा ढालेंचा
आपण एकदा सरकारी गेला होता, त्यांना 10 लाखाची थैली दिली होती आपण. म्हणजे राजा ढाले यांनी पॅन्थर बरखास्त केली आणि त्या बरखास्तीचे जी पत्र होती वर्तमानपत्रामध्ये देण्याची, ती सगळी पत्र मी जाऊन दिली होती. पण राजा ढालेंचा निर्णय मला मान्य नव्हता. मी त्याचा न बोलणारा मी विद्यार्थी होतो का कार्यकर्ता होतो, आणि राजा ढालेंचा प्रभाव माझ्यावर होताच. राजा ढालेंचा माझ्यावर फार विश्वास होता. रामदास असं काय करेल असं त्यांच्या मनामध्ये कधी आलंही नाही. पण मला असं वाटलं की पॅन्थर बरखास्त झाली तर सगळा पॅन्थरचा इतिहास निघून जाईल व पुसून जाईल. दलितांचं जे हे संरक्षणाचं कवच आहे ते कवच एकदम कुठंतरी निघून जाईल. आणि पॅन्थरच्या काळामध्ये मारामाऱ्या करण्याची आवश्यकता नव्हती. कुठं काय तर झाली असेल सुरुवातीला, पण मी ज्या वेळेला भारतीय दलित पॅन्थर सुरू केली त्यावेळेला मारामाऱ्या वगैरे अशा भानगडी नव्हत्या. मी लोकांना हे सांगत होतो की तुम्ही सगळे आमचेच आहात. मराठा आमचेच आहेत, ओबीसी आमचेच आहेत, मुसलमान आमचेच आहेत, ख्रिश्चन आमचेच आहेत. बाबासाहेबांची चळवळ म्हणजे फक्त बौद्धांची चळवळ नाही, पूर्वीच्या महाराजांची चळवळ नाही. पण एक गोष्ट खरी आहे की बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांच्या घरामध्ये गेले पाहिजेत, पण अजून जात नाहीत. प्रयत्न करून सुद्धा ते जात नाहीत. अजून सगळ्या दलितांच्या जातीच एकत्रित नाही आहेत. इतर लोकांना आपण म्हणतोय ते जातीवाद यावत, पण आपण काय आहोत हे आपण तपासलं पाहिजे. एक जात दुसऱ्या जातीसोबत अजूनही जात नाही आहे. टाळ्या वाजवण्याचा विषय नाही आहे, नाहीतर टाळ्या वाजवल्या तर अजून ते एकत्र येणार नाहीत. म्हणजे हे आपण तपासणं अत्यंत आवश्यक आहे की शेड्यूल कास्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत. रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही मातंग आघाडी केलेली आहे, चर्मकार आघाडी केलेली आहे. मातंग समाज हा काही प्रमाणामध्ये येतोय. पॅन्थरच्या काळामध्ये अनेक पॅन्थरचे नेते मातंग समाज आपल्यासोबत होते, पण आज एवढे दिसत नाही आहेत. तर दलितांना जर एकत्र करणं आवश्यक आहे. आपण त्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्यामध्ये फुटीज लागण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कार्यकर्ते कधी इकडे जातात, कधी तिकडे जातात, आणि तिकडे गेले की तिकडे करमत नाही म्हणून पुन्हा इकडे येतात. तर कार्यकर्ते फार हे झालेलं आहे. म्हणजे सगळे आंबेडकरवादी आहेतच. त्यांच्या मनामध्ये जय भीमचा जोश आहेच आहे. ते स्वतः प्रामाणिक आहेतच आहे. पण रिपब्लिकन पक्षाचा आहे की होत नाही आहे. आपल्याला माहित आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांनी निवडणुका ते लढले. लोकसभेची, राज्यसभेची, 2014ची, 19ची, 24ची. पण त्यांचा पक्ष अजून रेकग्नाइज होत नाही आहे. लक्ष्मण मामाने आपण त्यांच्यासोबत आपण सगळ्या वंचितांना न्याय देणं ही चांगली गोष्ट आहे. बाळासाहेबांचं आणि माझा काय बाबा त्यांच्याशी नाही आहे. बाळासाहेब एकत्र आले तर त्यांनी अध्यक्ष व्हावं ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. पॅन्थर स्थापन होत असेल पुन्हा, पण त्यासाठी जोश हवा आहे, राग हवा आहे. रागच नसेल तर काय पॅन्थरचा उपयोग आहे. अन्यायाच्या विरुद्ध राग येणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यावेळेला आपण अनेक लोकांच्या सभा उधळलेल्या आहेत. पण आपणाला बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे ते राजकारण समतेचं राजकारण आहे. सर्व जाती जमातीने घेऊन जाणारं राजकारण आहे. मी जर इथं असलो ज्या वेळेला मी निर्णय घेतला होता, माननीय बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, तर मी त्या भूमिकेचा अजिबात नव्हतो. योगेंद्र कवाडे सर वगैरे माझ्यासोबत होते. आमचं ऐक्य झालं होतं. त्यावेळेला आम्ही होतो एकत्र. कवाडे सरांचं म्हणणं होतं की आपण शिवसेना भाजप सोबत जायला काही हरकत नाही, पण मी अजिबात तयार नव्हतो. पण बाळासाहेब ठाकरे असं बोलल्यानंतर 8-9 महिने मी सगळ्या लोकांची चर्चा केली. साहित्यिकांच्या बैठका मी घेतल्या. पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये, कोल्हापूरमध्ये. आणि अनेक साहित्यिकांनी सांगितलं जर वैचारिक मतभेद असले तरी आपण निर्णय घ्यायला काही हरकत नाही. समाज जर अशा पद्धतीनं व्यापक होत असेल तर काही हरकत नाही.
आणि म्हणून मला निर्णय घ्यावा लागला. लक्ष्मण माने म्हणतात की आठवले तुम्ही इकडे या, पण मी तुम्हाला सांगतोय तुम्हीच इकडे या. आणि संविधान वगैरे बदलणं बाबा म्हणतायत, बाबा आपल्याबद्दल मला आदर आहे. आपण सगळं आयुष्य हे दलितांच्या मुक्तीसाठी समतेसाठी खर्च केलेलं आहे. समता आली पाहिजे. आणि ज्या सरकारसोबत मी आहे, मी काय तिथं मी तसा पत्थर आहे, मी तर दगड आहे. जय भीमचा नारा ज्यावेळी मला संधी मिळते त्यावेळेला जय भीम मी त्या पार्लमेंटमध्ये म्हणत असतो. माझी भूमिका मी मांडत असतो. काय सगळीच भूमिका बीजेपीची मला सगळी मान्य असं अजिबात नाही आहे. त्यांचा अजेंडा असेल वेगळा. पण असे अजेंडा वेगळे असणारे सगळे लोक अटल बिहारी वाजपेयीच्या वेळेला एकत्र आले होते. जॉर्ज फर्नांडिस होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, अनेक नेते जे होते. सोशलिस्ट समाजाचे नेते सुद्धा सरकार बनवण्यामध्ये अटलजींच्या सोबत होते. पण कुठलाही विचार सगळ्यांना पटलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे. एकाच विचाराचे सगळे लोक नसतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळे विचार असू शकतात, असले पाहिजेत. आणि कधी अशी वेळ आली तर मी येईन. कधी अशी वेळ आली तर मी येईन, पण मी आलो तर सगळ्यांना घेऊन येईन. तो विषय नाही, ठीक आहे. म्हणजे जरी असलाही या गोष्टी मलाच पटत नव्हत्या, पण मी आलो. मला लोकांनी सांगितलं आणि मी तिथं आल्यानंतर मी माझा पक्ष नॉर्थ ईस्टमध्ये सगळ्या ठिकाणी वाढवलेला आहे. नागालँडमध्ये RPIचे 2 आमदार आहेत. त्यानंतर मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला 1,50,000 मतं मिळाली आणि तिथं माझ्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. गन्ना किसानी सिम्बॉल मिळालेला आहे. मिझोराममध्ये, मेघालयामध्ये, त्रिपुरामध्ये, अरुणाचलमध्ये, सिक्कीममध्ये माझा पक्ष म्हणजे बाबासाहेबांचा पक्ष आहे. अंदमान निकोबारमध्ये आहे, लक्षद्वीपमध्ये आहे. देशातलं एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी पक्ष नाही. दादरा नगर हवेलीला पक्ष आहे, दीव दमनला पक्ष आहे, साऊथ इंडियामध्ये आहे, नॉर्थ इंडियामध्ये आहे. तर ठीक आहे. तर आता मी आहे तिथं, पण मी पॅंथर आहे. मी कुठे असलो तरी पॅंथर आहे. जयदेव गावगाड यांचं म्हणणं हेच होतं की मी पॅंथर आहे, तुम्ही पॅंथर आहात. पॅंथर म्हणून आपण एकत्र आहोत. पॉलिटिकल आपण वेगवेगळे असू, पण जय भीमचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सगळे एक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट पुढे चालवायची असेल, जर सगळा समाज एकत्र आला तर मी येईन. तुम्ही पण या, मी पण येतो. लक्ष्मण माने येतील, अर्जुन डांगळे येतील आणि मग बाळासाहेबांना आणा. म्हणजे आपणच एकत्र येऊन फक्त चालणार नाही. म्हणजे समाजाला एकत्र करायचं असेल तर म्हणजे अर्जुन डांगळेंवर ही जबाबदारी आहे की त्यांनी बाळासाहेबांना आणावं. तर ठीक आहे. म्हणजे सगळे एकत्र आले तर मी पण एकत्र आहे. मला काय मंत्रिपदाची हौस अजिबात नाही आहे. माझं काम चाललेलंच आहे. म्हणजे माझं काम चाललंय. मी मंत्री असलो तरी माझं काम चाललेलं आहे, नसलो तरी माझं काम चाललेलंच आहे. लक्ष्मण माने सुद्धा फार अग्रणी म्हणतायत की मी इकडे आलं पाहिजे, पण वेळ आली तर मी येईन. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत अजिबात मी येणार नाही. एक आपल्या समाजाचा एक मंत्री आहे तिथं, ठीक आहे. मी काय सगळं तिकडं त्यांचं सगळं ऐकतो असं नाही आहे. आणि कोण संविधान बदलणं वगैरे म्हणजे ठीक आहे. एखादा कायद्यामध्ये अमेंडमेंट होणं म्हणजे संविधान बदलणं असं नाही. ठीक आहे, विचार करण्याची आपली भूमिका आहे. बाबांसारखे एक आदरणीय नेते आमचे आहेत. त्यांची विचार प्रणाली अत्यंत सुसंस्कृत अशी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी मानून ते सातत्यानं दलितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. वैचारिक मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद असू शकतात, असलेच पाहिजेत. सगळे निर्णय घेताना सगळं एकमत असत नाही. गौतम बुद्धांच्या काळामध्ये मी 3 दिवस होतो बिहारमध्ये आणि त्या ठिकाणी महाबोधी सोसायटी, महाबोधी महाविहार जे आहे ते आंदोलन पुण्यामध्ये मोठं झालं. 10-20 हजार लोक इथं होते. मुंबईला झालं, अनेक ठिकाणी आंदोलन. म्हणून कुठेतरी आपण एकत्रित राहून जर आपण अशा
पद्धतीचा प्रयत्न केला सत्ता मिळू शकते. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं, सत्तेपर्यंत पोहोचणं हा खरा आंबेडकरिझम आहे. कोणत्या मार्गाने जायचं ते ठरवा. सगळे एकत्र आले तर मी मला दलित प्रांतर करावे लागले ऐक्यासाठी. भारतीय दलित प्रांतर बरखास्त करताना अनेक लोक लढले. रिपब्लिकन पक्षात ऐक्य करायचं की प्रांतर ठेवायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि मला असं वाटलं की जर मी ऐक्यामध्ये सामील झालो नाही तर माझ्याबद्दल सगळ्या इतिहासामध्ये माझी नोंद होईल की मी ऐक्य फोडलं. आणि म्हणून मग प्रांतर बरखास्तीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. मी म्हणत होतो की प्रांतर असू द्या, मी आरपीआय मध्ये राहीन, पण पुन्हा एकदा अशा पद्धतीची प्रांतर जवळ राहत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि आजचं जे पुस्तक आहे हे दलित प्रांतरचा थंडावा. आपली तर आहे जय भीमची जात, आपली तर आहे जय भीमची जात, म्हणून तुम्हाला दाखवावं लागेल पुन्हा एकदा प्रांतरचा थंडावा. प्रांतरचा धंदावाद हा जयदेव गावकर यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. ते नामदेव ढसाळ यांचे बंधू आहेत आणि नामदेव ढसाळांचा फार मोठा इतिहास आहे. त्यांच्या बोलपिटा या कविता सगळ्या जगभरामध्ये गाजलेल्या आहेत. नामदेव ढसाळ कोण, नामदेव ढसाळ असं ज्या वेळेला त्या प्रसार भारतीमध्ये म्हणण्यात आलं त्यावेळेला अनेकांनी निषेध केला. सगळ्या इतिहासामध्ये नोंद असेल अशा पद्धतीचं नामदेव ढसाळांचे व्यक्तिमत्व आहे. मुंबईत माझे 2-3 कार्यक्रम होते, पण जयदेवांचा आग्रह होता मी आलंच पाहिजे. त्याप्रमाणे अनेक मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी मिळाली. एवढं सांगतो की जर कदाचित राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यामध्ये फूट झाली नसती. आणि फुटीचं कारण हेच होतं की जो जाहीरनामा लिहिण्यात आला तो जाहीरनामा सुनील दिघे जे होते हे सुनील दिघे अत्यंत ऍक्टिव्ह होते, व्यापक विचाराचे होते, कम्युनिस्ट विचारधारेचे होते. आणि नामदेवच्या मनामध्ये हीच भूमिका होती जी बाबासाहेबांची भूमिका होती की सगळ्या जाती जमातीने एकत्र आणणं, सगळ्या कष्टकऱ्यांना सगळ्या जातीचे एकत्र आणणं, सगळ्या जातीने एकत्र आणणं. यासाठी जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा व्यापक होताच होता. त्याची चर्चा ही सुद्धा देशभरामध्ये झाली. राजा ढालेंना न विचारता तो जाहीरनामा लिहिण्यात आला. लिहिल्यानंतर तो राजा ढालेंना दाखवायला हवा होता, कारण राजा ढाले नामदेव ढसाळ एकत्र होते, सगळ्यांनी मिळून तो त्याला मान्यता द्यायला हवी होती. पण असं न होता नामदेव ढसाळ यांनी तो जाहीरनामा जाहीर केला. आणि नामदेव ढसाळ आणि राजा ढालेमध्ये फूट पडल्यानंतर मी राजा ढालेसोबत होतो, अनेक लोक जयदेव नामदेव ढसाळांच्या सोबत होते. अर्जुन आपण कुठं कोणावर होता? नामदेववर होते ते. आणि जाहीरनामा व्यापक आहे या मताचा मी होतो. जाहीरनामा अत्यंत चांगला होता तो. पण राजा ढालेंना असं वाटलं की त्याला कम्युनिस्टांचा हात लागलेला आहे, तो कम्युनिस्ट विचारधारेचा तो आहे. अशा पद्धतीची भूमिका राजा ढालेंनी घेतली आणि राजा ढाले नामदेव ढसाळमध्ये फूट झाली. जर ती फूट झाली नसती तर कदाचित अजूनही प्रांताचा वेगळा इतिहास झाला असता. प्रांतर एक वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊ शकली असती. त्यामुळं राजा ढाले आणि नामदेव ढसाळमध्ये फूट पडली. नंतर नामदेव दलित प्रांतात जवानी काम करत होते. राजा ढालेंना असं वाटलं की माझ्यामुळे प्रांतर आहे, माझ्या लेखामुळे प्रांतराला फार मोठं यश मिळालं. आपला जो लेख आला होता मोठे साधनामध्ये लेख आला होता. आणि साधनामध्ये जो लेख आला होता 15 ऑगस्टच्या संबंधामध्ये, एवढा आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही काय करायचं वर असा तो लेख होता. त्यानंतर ही प्रांतर ही जास्त चर्चेमध्ये आली. ही गोष्ट खरी आहे. नामदेव ढसाळे संस्थापक होते, अर्जुन डांगरे होते, उमाकांत नरसी होते, मी नव्हतो. आपण सगळ्यांनी प्रांतर स्थापना केली. नंतर राजा ढाले त्यामध्ये आले आणि त्यांच्या लेखानंतर मोठी चर्चा झाली. आणि त्यामुळं प्रांतर सगळ्या देशामध्ये जगभरामध्ये
साधली. तर ती जर त्याच्यामध्ये राजा ढालेंचं मोठं योगदान आहे, पण हे दोघे एकत्र राहिले नाही. आणि पुन्हा राजा ढाले आणि राजा ढालेंना असं वाटलं की माझ्यामुळे पॅंथर आहे, माझ्यामुळे पॅंथरचं नाव आहे आणि आमच्यावर रसाळ दलित पॅंथर नावाने काम कसं आहे, तर मी बरखास्त गेली तर मग त्याला महत्व राहणार नाही असं त्यांच्या डोक्यात विचार होता. आणि राजा ढाले यांनी कुणाला न विचारता दलितांना बरखास्त केली. मी आपल्याला सांगितलं की अनेक लोक माझ्यासोबत आले, गंगाधर गाडे, शेगावकर, दयानंद मस्के, उमाकांत रंधी, अशा पद्धतीचे अनेक लोक माझ्यासोबत आले. देशामध्ये 16-17 राज्यात पॅंथर होती ते माझ्यासोबत आले. मी तेवढं भाषण करत नव्हतो. अरुण कांबळेला जरी अध्यक्ष केलेलं असलं तर ही पॅंथर आठवलेंची पॅंथर असे लोक जाणून जायचे. मला काय पॅंथरचं अध्यक्ष व्हायला पाहिजे असं नाही. मी माझ्या नावाने मला सगळे लोक ओळखत होते. रोज लोकांना पोलीस स्टेशनला जाण्याचं काम माझं असायचं, पकडलेल्या लोकांना सोडवायचं काम माझ्याकडे असायचं, काय लोकांना आतमध्ये टाकण्याचं काम माझ्याकडे असायचं, आणि अन्याय केलेला त्यांना आतमध्ये टाकणे आणि आंदोलन केलेल्यांना बाहेर सोडवणे हे काम माझं होतं. सगळे अधिकारी मला तेवढ्याला ओळखायचे नावाने. काम मी सुरू केलं आणि मला असं वाटलं होतं की आपण लिहित बसण्यापेक्षा आपण मी हे काम करतो, प्रॅक्टिकल काम करतो आणि त्यामुळं मी काम सुरू केलं आणि भराभर लोक माझ्यासोबत आले. मी मोठा साहित्यिक नव्हतो, विचारवंत नव्हतो, कार्यकर्ता होतो आणि त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे एवढ्या भराभर लोकांच्या छावण्या स्थापन झाले. अनेक लोक माझ्यासोबत आले. ठीक आहे. मी पॅंथर चालवल्यानंतर मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि संधी मिळाली. मंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती, पण काँग्रेस आलामध्ये पवार साहेबांना 141 जागा मिळाल्या 1990 मध्ये. तर बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर, आम्ही एकत्रितपणे जर काँग्रेसला पाठिंबा दिला असता त्यावेळेला 1/3 सत्ता किंवा 1/4 सत्ता आपल्याला मिळाली असती. सगळ्यांनी एकत्रितपणे पाठिंबा दिला असता तर त्यावेळेला आपल्या समाजाची मेंटॅलिटी भाजप सेनेच्या विरुद्ध होती, काँग्रेसच्या बाजून होती. आणि मी मंत्री झाल्यानंतर सगळ्या वरळीमध्ये अनेक ठिकाणी सगळी तलाठी लोकांनी केली होती. बाबासाहेबांच्या नंतर आमचा मंत्री झाला म्हणून आपल्या पक्षाचा. तर ते त्या पद्धतीनं म्हणजे मला मंत्री बनण्याची माझी इच्छा नव्हती बनण्याची मंत्री. प्रदीप आपल्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ता. आणि जर आम्ही सगळे एकत्रित असताना जर मी म्हणालो तशी डेप्युटी सीएम आपला होऊ शकला असता. बाळासाहेब आंबेडकर डेप्युटी सीएम होऊ शकले असते, पण आम्ही सगळे एकत्र राहिलो नाही. बाळासाहेबांचा आग्रह होता की आपण जनता दलासोबत जायला पाहिजे. मी म्हणत होतो की महाराष्ट्रात जनता दलाची ताकद तेवढी नाही, त्यामुळे शिवसेना भाजपला हरवायचं असेल तर आपण काँग्रेससोबत जायला पाहिजे हा माझा आग्रह होता. आणि आपल्या ऐक्यामध्ये बहुमत झालेलं होतं. ऐक्यामध्ये सगळ्या गटाचे जे 32-33 लोक होते, मला अरविंद ठाकरे त्याच्यामध्ये होते आपल्या बाळासाहेबांसोबत. तर त्या 33 लोकांपैकी जवळजवळ 22 लोकांनी काँग्रेस बाजून मतदान केलं. नंतर मग आम्ही तिघेजण सुखानंद समिती होती, त्यामध्ये गवई साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब आणि मी होतो. आणि माझा आग्रह होता की मग जर एकमत होत नसेल तर बहुमताचा निर्णय घ्या. बहुमत हे आपल्याला झालं होतं, बहुमत झालं होतं. त्यावेळेला बाळासाहेबांनी ऐकलं असतं तर आपली फार मोठी ताकद सगळी राजकारणात वाढली असते. आपले 20-30-40 आमदार निवडून आले असते, 10-15 मंत्री झाले असते. ती वेळ गेली, मी एकटाच तिकडे गेलो, मला एकट्याला मंत्री केलं. माझा स्वभाव जो आहे तो जरी चवळीमध्ये डॅशिंग असला तरी अशी ऍडजस्टमेंट करणं किंवा काय मिळवणं त्याच्यामध्ये मी कमी पडतो. म्हणजे जर सगळे आम्ही एकत्र असतो तर फार मोठी सत्ता मिळाली असती. पण ठीक आहे, ती वेळ आता गेलेली आहे. पुन्हा अशी वेळ येईल असं वाटत नाही आहे. पुन्हा आपण सगळे एकत्र येऊ का नाही काही तर सांगता येत नाही आहे. आलं पाहिजे गोष्ट खरी आहे, पण एकत्र आपण येत नाही आहे. म्हणून पुन्हा एकदा पॅंथर स्थापन करायची नाही त्याचा विचार करायला हरकत नाही. आणि जयदेव गायकवाड यांनी अत्यंत चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे
अनेक कार्यकर्त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचं जे योगदान आहे ते त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे. आणि नामदेव ढसाळ यांना हे पुस्तक त्यांनी हे काय काय म्हणतात त्याला अर्पण केलेलं आहे. त्यामुळं नामदेव ढसाळ यांचं फार मोठे योगदान तांत्रिकच्या मुवमेंटमध्ये आहे. तर मी आपला जास्त वेळ घेत नाही. अनेक लोकांचा सत्कारही झालेला आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.